सकल आदिवासी समाजाच्या वतीने लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आलं। सरोळे पठार तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील रहिवासी आदिवासी महिला ज्योती ढवळे यांना पाणी भरण्याच्या कारणावरून अमानुष मारहाण तसेच शिवीगाळ करण्यात आली। घटनेला 7 दिवस उलटूनही कुठलीही ठोस कारवाई न झाल्यानं आदिवासी समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे। घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत आज सकल आदिवासी समाज, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, एकलव्य संघटना आणि आदिवासी वादळ यांच्या वतीने लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले। समाजाच्या निवेदनात उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करावी, कठोर कारवाई करावी तसेच पीडितेच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी करण्यात आली आहे। निवेदन स्वीकारताना पोलीस प्रशासनास समाजाच्या भावना तसेच पीडितेला न्याय मिळावा यासाठी त्वरित योग्य कृती करावी असा इशाराही देण्यात आला। आरोपींपैकी काहींना अटक झाली असली तरी इतर आरोपी अजूनही फरार आहेत। पोलीस शोध घेत असून तातडीने आरोपींना न्यायालयीन प्रक्रियेपुढे आणण्याची मागणी यावेळी जोरदारपणे करण्यात आली। या प्रसंगी समाजातील पदाधिकारी विशाल वाघ, हर्षद बर्डे व कामेश बोरुडे यांनी मनोगत व्यक्त करत अन्याय सहन केला जाणार नाही, आदिवासी समाजावरील अत्याचाराविरोधात संघर्ष सुरूच राहील असा संदेश दिला। यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा अध्यक्ष विशाल वाघ, गणेश गवळी, संतोष पवार, गणेश मोरे, हर्षद बर्डे, एकलव्य संघटनेचे अनिल रोकडे, आदिवासी वादळ ग्रुपचे प्रशांत बर्डे, एकलव्य प्रतिष्ठानचे भारत जाधव, तुषार बर्डे, विशाल बर्डे, सौरभ बर्डे, आकाश बर्डे, गणेश बर्डे, वैभव माळी, राहुल जाधव, आदित्य माळी, विशाल पवार, कामेश बोरुडे, सुनील शेलार, पवन बोरुडे व इतर समाज बांधव उपस्थित होते। प्रवरानगरी वार्तासाठी अरुण बोरुडे। या ठिकाणी झालेल्या आपल्या माता भगिनी ज्योतिताई ढवळे यांच्यावरती मुस्लिम समाजाच्या एका नराधमाने अन्याय अत्याचार करून तिला बेदम मारहाण करण्यात आली। या निषेधार्थ आम्ही लोणी पोलीस स्टेशन या ठिकाणी या नराधमाविरोधात निवेदन देण्यासाठी सकल आदिवासी समाज उपस्थित आहे। आम्हाला ज्योतिताईला न्याय भेटला पाहिजे हीच पोलीस प्रशासनातून आम्हाला अपेक्षा आहे। सर्वप्रथम जय श्रीराम, जय शिवराय, जय भीम, जय आदिवासी। सरोळ पठार संगमनेर तालुका येथे आपल्या माता भगिनी ज्योतिताई ढवळे यांना ज्या काही अमानुष प्रकारे त्यांच्यावरती मारहाण झाली व त्यांच्यावरती एका क्रूर मानसिकता असणारा जो काही जिहादी होता त्यांनी जे त्यांच्यावरती अन्याय अत्याचार केला, सर्वप्रथम आम्ही त्या घटनेचा निषेध करतो आणि त्या घटनेमध्ये जे काही आरोपी होते त्यांना प्रशासनाने एक फक्त तात्काळ स्वरूपात अटक केलं, तर महिलेवरती अन्याय अत्याचार तसेच महिलेवरती हात उचलणं हे याच्यासाठी या संविधानामध्ये अमानुषपणे महिलावरती जे काही अन्याय अत्याचार केला जाईल त्यांच्यासाठी अॅट्रॉसिटी अंतर्गत हा गुन्हा दाखल व्हावा ही आमच्या सर्व समाज बांधवाच्या वतीने पोलीस प्रशासनाला विनंती राहील। आणि जर त्यांनी या कार्यामध्ये जर दखल घेतली नाही, आरोपी तात्काळ अटक केले नाही, तर सदर घटना घडलेल्या ठिकाणी संपूर्ण आदिवासी समाज तसेच संपूर्ण दलित समाज हा एकत्र येऊन भव्य असा मोर्चा घडून आणेल व पोलीस प्रशासनाला या गोष्टीची दखल घ्यावाच लागेल। एवढं बोलतो, थांबतो। जय भीम। सर्वप्रथम जय श्रीराम, जय शिवराय, जय आदिवासी, जय भीम। गेल्या 8-10 दिवसापूर्वी संगमनेर तालुक्यातील सरोळे पठार येथे एका आदिवासी महिलेला बेदम मारहाण करण्यात आली। तिथे असलेल्या अतिक शेख या जिहाद्याने त्या महिलेस क्रूर अशा पद्धतीने मारहाण केली व शिवीगाळ करण्यात आली। खरं तर हे भांडण एक पारिवारिक भांडण म्हणून एक पाण्यासंदर्भात भांडण होतं, पण त्याला एक जातीवाचक भांडण बनवण्याचं काम या जिहाद्यांनी केलंय। वेळोवेळी प्रत्येक वेळेस आदिवासी महिला असोत किंवा आदिवासी मुली असोत किंवा तरुण असोत, वेळोवेळी या आदिवासी समाजाला प्रत्येकाने टार्गेट केलं गेलंय। आज आम्ही लोणी पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत। गेल्या 6-7 दिवसापासून ती महिला संगमनेर येथील पोलीस स्टेशनला तक्रार करत असताना
तेथील जे PI आहेत यांनी कोणताही गुन्हा नोंदवला नव्हता. ज्यावेळी तिथे आदिवासी नेते योगेश सूर्यवंशी यांनी दखल घेऊन तिथे विचारपूस केली, त्यानंतर त्या महिलेचा गुन्हा तिथे नोंदवले गेला आहे. खरं तर त्या जिहाद्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हायला हवा होता, पण तसं न करता एक साधा गुन्हा नोंदवून त्या महिलेस शांत करण्यात आले. पण मी सांगू इच्छितो, पुढील काळामध्ये जर त्या जिहाद्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही किंवा जे आरोपी फरार आहेत त्याच्यामधले 2-3 आरोपी, त्या आरोपींना लवकरात लवकर जर अटक करण्यात आली नाही तर भव्य असा मोर्चा आम्ही त्या घारगावमध्ये काढू. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय आदिवासी. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.